नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला काँग्रेससह विरोधी पक्षांचं बळ। विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस खासदारांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घराच्या परिसरात ठिय्या आंदोलन। खासदार राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी, खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली विद्यार्थी आंदोलकांची भेट। दिल्लीतील विद्यार्थी आंदोलकांना झालेल्या अमानुष लाठीमाराचा कोल्हापुरात इंडिया आघाडीकडून निषेध। शिवाजी विद्यापीठ परिसरात केली निदर्शनं। मुरगुडमध्ये भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेची आक्रोश फेरी। पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना पाठिंबा देणाऱ्या गोकुळ दूध संघातील कर्मचाऱ्यांवर कारवाई करू नये। मनसेचे डेअरी विभागाचे महाव्यवस्थापक अनिल चौधरी यांना निवेदन। कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनसह संभाजीराजे छत्रपतींच्या पाठपुराव्याला यश। राज्य सरकारकडून MIDCच्या विकासवाडीमधील जागेपैकी 12 हेक्टर 76 आर जागा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनकडे सुपूर्द। आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचं सुवर्ण पालखीच्या देखभालीकडे अक्षम्य दुर्लक्ष। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। कॉकरोच जनता पार्टीच्या पुढाकारातून दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला आज काँग्रेसचंही बळ मिळालं। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते खासदार राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेस खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन करत पंतप्रधानांसह शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। त्यानंतर त्यांनी जंतर मंतरवर जाऊन आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली। नीट पेपर फुटीवर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या दिल्लीतील आंदोलनाची धग आता देशभर पोहोचली आहे। जंतर मंतरवरील आंदोलनानं आता व्यापक स्वरूप धारण केलं असून या आंदोलनाला आता विरोधकांचं राजकीय बळ मिळताना दिसतंय। आंदोलनकर्त्यांना लाठीमार केल्याच्या निषेधार्थ सर्वच स्तरातून संताप व्यक्त होतोय। आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना जरी पोलिसांनी संसदेपर्यंत पोहोचू दिलं नसलं तरी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या खासदारांसह सुरक्षा रक्षकांना चकवा देत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं घर गाठलं। खासदार राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेस खासदारांनी पंतप्रधानांच्या घराला घेराव घालत 3 तास ठिय्या आंदोलन केलं। आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज का केला? मोदी सरकारमध्ये ज्या चुकीच्या गोष्टी घडतायत त्याची जबाबदारी कोणी घेणार आहे की नाही, असे सवाल खासदार राहुल गांधी यांनी उपस्थित केले। यावेळी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्याचा आदेश देणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी घेराव घातल्यानंतर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांनी राहुल गांधींची भेट घेत चर्चा केली। पंतप्रधानांच्या घराबाहेर सुरू असलेलं आंदोलन थांबवावं अशी मागणी त्यांनी करताच खासदार राहुल गांधी यांनीही त्यांची बाजू मांडल्यानंतर जितेंद्र सिंह आणि केंद्रीय गृहसचिव हे आंदोलनाच्या ठिकाणाहून निघून गेले। दरम्यान मोदींच्या निवासस्थानाबाहेर जोरदार घोषणाबाजी करताच आंदोलन करणारे खासदार राहुल आणि प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेस नेत्यांना अटक करण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। खासदार राहुल गांधींना ताब्यात घेण्यापासून रोखण्यासाठी काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाल्यानं पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली। अखेर नेते हटत नसल्यानं नेत्यांसह खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। दरम्यान राहुल गांधींनी जंतर मंतरवरील आंदोलकांसह लाठीमारात जखमी झालेल्या आंदोलकांची भेट घेत विचारपूस केली। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांची भेट घेतली। यावेळी दिपके यांनी चर्चेसाठी सरकारनं यावं आणि आमच्या मागण्या मान्य कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली। दिल्लीतील आंदोलनानं आता व्यापक वळण घेतलं असून सरकार काय निर्णय घेणार याकडे आता देशाच्या नजरा लागल्यात। आता बातमी आहे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी।
राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची प्राथमिक यादी उद्या म्हणजेच बुधवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. उद्या दिवंगत अजित पवार यांची जयंती आणि देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे. म्हणून उद्याच कर्जमाफी योजनेअंतर्गत लाभार्थींची प्राथमिक यादी जाहीर करण्याचा प्रयत्न असून तांत्रिक अडचणी राहिल्या नसल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. राज्य शासनानं राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्तीची घोषणा केली होती. या योजनेतील 2 महत्त्वाच्या अटी शासनानं नुकत्याच रद्द केल्या होत्या. 2019च्या कर्जमाफी योजनेतील 50,000च्या लाभाची मर्यादा रद्द करण्यात आली असून त्या लाभार्थ्यांनाही आता 2 लाखापर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. तसंच 2026-27 मधील नियमित कर्जफेडीचीही अट रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे आणखी 23 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. शासनाच्या माहितीनुसार या योजनेमुळे राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना एकूण 36,585 कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. मात्र या अंमलबजावणी होणार कधी असा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांना पडला होता. त्यानंतर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी जुलै अखेर कर्जमाफी मिळेल असं सांगितलं होतं. त्यादृष्टीनं सरकारनं तयारी केली असून कर्जमाफी योजनेअंतर्गत लाभार्थींची प्राथमिक यादी उद्या म्हणजेच बुधवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. उद्या अजित पवार यांची जयंती आणि देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे. म्हणून उद्याच कर्जमाफी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची प्राथमिक यादी जाहीर करण्याचा प्रयत्न असून तांत्रिक अडचणी राहिल्या नसल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराला राज्य संरक्षित प्राचीन स्मारक घोषित करण्यासाठी अंतिम अधिसूचना 15 दिवसात काढावी असा आदेश सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं राज्य शासनाला दिलाय. या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असंही न्यायालयानं स्पष्ट केलंय. कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिराचा प्राचीन स्मारकांच्या यादीत समावेश व्हावा यासाठी 1997 साली राज्य शासनानं अधिसूचना काढली होती. मात्र त्यानंतरची प्रक्रिया पुढे सरकली नाही. यावर 2014मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. त्यानंतर 20 जुलै 2016ला प्राथमिक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. त्यावर 2 हरकती आल्या होत्या. त्यावर सुनावणी होऊन सुद्धा अंतिम अधिसूचना जारी करण्यात आली नाही. त्यामुळे गजानन विश्वनाथ मुनीश्वर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचमध्ये दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी न्यायमूर्ती वृषाली जोशी आणि न्यायमूर्ती संदीप पाटील यांच्या डिव्हिजन बेंचसमोर सुनावणी झाली. या सुनावणीवेळी सरकारी वकिलांनी 6 महिन्यात अंतिम अधिसूचना काढण्यात येईल असं न्यायालयाला सांगितलं. मात्र यावर न्यायालयानं नाराजी व्यक्त करत 10 वर्षांपूर्वी प्राथमिक अधिसूचना निघाल्यानंतर आणि हरकतींची सुनावणी प्रक्रिया झाल्यानंतरही शासनाला अधिसूचना काढायला इतका कालावधी का लागला असा सवाल उपस्थित केला. तसंच अंतिम अधिसूचना 15 दिवसात काढावी असे आदेश न्यायालयानं दिल्याचं याचिकाकर्ते गजानन मुनीश्वर यांनी सांगितलं. महालक्ष्मी मंदिर हे पुरातत्व मंदिर म्हणून घोषित करावं अशी मागणी याचिका आम्ही हायकोर्टमध्ये दाखल केली होती. ह्याचं मुख्य कारण असं की 1996 साली महाराष्ट्र शासनानं हे मंदिर पुरातत्व खात्यास पुरातत्व मंदिर म्हणून जाहीर करण्यास कुणाची हरकत असल्यास त्याबद्दल हरकती मागवल्या होत्या. हरकती सगळ्यांच्या दाखल झाल्या परंतु पुढील कुठलीच कारवाई झाली नाही. पण नंतर 2016 साली पुन्हा एकदा परिपत्रक काढलं की यावर कुणाच्या हरकती असल्या तर त्या दाखल कराव्या. त्याप्रमाणे सगळ्यांनी बऱ्याच जणांनी हरकती दाखल केल्या. त्या हरकतींचं निरसन केलं असं काल हायकोर्टात सरकारी वकिलांनी जाहीर केलं. पण त्याच्यावर पुढील कुठलीच कारवाई झाली नाही. आणि ह्यानंतर 10 वर्ष झाली हे 10 वर्षापूर्वी ते परिपत्रक दाखल हे केलं होतं पण कोणतीही कारवाई झाली नाही. म्हणून कोर्टानं हे तुम्ही चुकीचं करताय अशा पद्धतीचे ताशेरे वकिलांवर किंवा सरकारी ह्याच्या यंत्रणेवर ओढले. आणि आता फक्त 15 दिवसाचीच मुदत त्या अधिसूचना जाहीर करून मंदिर पुरातत्व घोषित करावं असं कोर्टानं सरकारला सांगितलं. आपण जर 15 दिवसात नाही केलं तर योग्य त्या अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल असं कोर्टानं स्पष्टपणे सांगितलं. या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असंही न्यायालयानं स्पष्ट केलंय. या प्रकरणी पुढील सुनावणी 10 ऑगस्टला होणार आहे.
दिल्लीत विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर केलेल्या लाठीचार्ज विरोधात इंडिया आघाडीच्या वतीनं शिवाजी विद्यापीठात जोरदार निदर्शनं करण्यात आली। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे यांनी मागण्यांचं निवेदन स्वीकारायला नकार दिल्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या चरणी हे निवेदन समर्पित करण्यात आलं। नीट परीक्षा पेपरफुटी संदर्भात पर्यावरणवादी सोनम वांगचूक आणि कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी जंतर मंतरवर आंदोलन सुरू केलं होतं। यामध्ये 20व्या दिवशी सोनम वांगचूक यांना दिल्ली पोलिसांनी जबरदस्ती रुग्णालयात दाखल केलं। यानंतर देशभरातून याबद्दल तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या। तर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सोमवारी संसदेवर विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला। या मोर्चावर पोलीस प्रशासनानं अमानुष लाठीचार्ज करत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या। यामध्ये अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी गंभीर जखमी झाले होते। या घटनेच्या निषेधार्थ आज इंडिया आघाडीच्या वतीनं शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली। हे सरकार दडपशाहीचं सरकार आहे, हुकुमशाही सरकार आहे, विद्यार्थ्यांशी असंवेदनशील वागणारं सरकार आहे, अशा भावना व्यक्त करत भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। कुलगुरू डॉक्टर राजनीश कामत हे उपस्थित नसल्यामुळं इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे यांनी निवेदन स्वीकारावं अशी मागणी केली। मात्र डॉक्टर शिंदे यांनी निवेदन स्वीकारायला नकार दिला। यामुळे आंदोलकांनी संताप व्यक्त केला। अरे अमानुषपणे लाठी हल्ला करताय तुम्ही उद्याच्या युवा पिढीवर। आज जे आपलं भवितव्य आहे देशाचं त्याच्यावर लाठीमार करून तुम्ही जखमी केलेला आहे। आणि आज साधी गोष्ट आहे, आम्ही निवेदन देण्यासाठी कुलगुरूंना आलेलो असताना तुम्ही प्रशासनाकडून पोलीस यंत्रणा मागवताय। विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी, त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी काही मागण्या आम्ही किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये होत असणारा शासनाचा जो अवास्तव कारभार चालू आहे त्याला कुठेतरी वाचा फोडली पाहिजे, याच्यासाठी विद्यार्थी इथं आलेले आहेत। आणि त्यांच्या पाठीमागे निश्चितपणे इंडिया आघाडीचे सर्व आम्ही समाजामुळे असे कार्यकर्ते इथं उपस्थित असताना निवेदन स्वीकारण्यासाठी देखील कुलगुरू बाहेर येत नाहीत, हे अतिशय लांछनास्पद आहे। या निमित्तानं आम्ही या महाराष्ट्र शासनाचा किंबहुना केंद्र शासनाचा देखील इथं जाहीरपणे धिक्कार करत आहोत की जोपर्यंत धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत ही इंडिया आघाडी असेल आणि सर्वपक्षीय घटक असतील ते एक वेळ शाळा बंद करायला लागल्या तरी चालतील, पण आता जमिनीवरती उतरायची आणि हातात मशाल घ्यायची वेळ आली आहे। त्यामुळे ती मशाल 100% इंडिया आघाडीच्या माध्यमातून घेणार आणि धडा शिकवल्याशिवाय आम्ही सगळे सारथी जे विद्यार्थी नाहक बळी गेले त्यांचे सारथी आहोत आम्ही, हे सारथी मात्र गप्प बसणार नाहीत। त्यामुळे कुलगुरू साहेबांना देखील मी विनंती करते, शिक्षणाचा एक घटक आहे, शिक्षणामधलं एक मोठं ज्ञान मंदिर आहे, त्या ज्ञान मंदिरात जर विद्यार्थ्यांना असा न्याय मिळत असेल, तुमच्या दारापाशी विद्यार्थी येऊ शकत नसेल तर तुम्हालाही अधिकार नाही एसी मधल्या खुर्चीत जाऊन बसायचा, कारण ज्या खुर्चीवर बसताय ती खुर्ची आज विद्यार्थ्यांच्यामुळे आहे आणि त्या विद्यार्थ्यांना आज तुम्ही दारात बसायला लावताय, विद्यार्थ्यांच्यावरती अन्याय करताय। खरं तरी शोकांतिक आहे। म्हणून मी या शासनाला विनंती करते, लवकर होशवरती या आणि होशवर येऊन ही शिक्षण पद्धतीची जी काय वाट लावताय ती वाट प्रामुख्याने थांबा, एवढी प्रमुख मागणी मी करते त्या माध्यमातून। अखेर मागणीचे निवेदन विद्यापीठ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या चरणी समर्पित केलं। यावेळी भाजप सरकार आणि विद्यापीठ प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीण केसरकर, काँग्रेसचे महानगरपालिकेतील गटनेते इंद्रजित बोंद्रे, कॉम्रेड अतुल दिघे, सतीशचंद्र कांबळे, माजी नगरसेविका भारती पोवार, नगरसेवक विनायक फाळके, सचिन शेंडे, अमर समर्थ, सचिन चौगुले, विनायक कारंडे, अधिसभा सदस्य अभिषेक मिठारी, श्वेता परुळेकर, निलेश बनसोडे, वेदवती मोहिते, नगरसेविका डॉक्टर सुषमा जरग, स्वाती कांबळे, धनश्री कोरवी, संजय पोवार वाईकर यांच्यासह इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी उपस्थित होते। पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना पाठिंबा देणाऱ्या गोकुळ दूध संघातील कर्मचाऱ्यांवर कारवाई करू नये अशी मागणी मनसेने केली आहे। संघातील डेअरी विभागाचे महाव्यवस्थापक अनिल चौधरी यांना या मागणीचे निवेदन दिलं।
पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू केलेल्या आंदोलनाला गोकुळ दूध संघातील काही कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दिला होता. या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी गोकुळ प्रशासनाकडे केली होती. मात्र मनसेनं अशा प्रकारच्या कारवाईला विरोध केलाय. एखाद्या सामाजिक किंवा लोकहिताच्या आंदोलनाला वैयक्तिक पातळीवर पाठिंबा दिल्यामुळं कर्मचाऱ्यांवर कारवाई करणं हे लोकशाही मूल्यांवर घाला घालण्यासारखं कृत्य आहे. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करू नये अशी मागणी मनसेनं केली आहे. डेअरी विभागाचे महाव्यवस्थापक अनिल चौधरी, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील या मागणीचं निवेदन देण्यात आलं. प्रशासनानं या कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्यास आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले यांनी दिलाय. मी कालही ते बोललोय, सोनम वांगचूक हे नीटचा पेपर फुटला आणि 21 विद्यार्थी त्यात आत्महत्या केलेले आहेत, दगावलेले आहेत. यांच्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनाम्यासाठी ते 18 दिवस उपोषणाला बसलेली. एक भावना असते, तशीच भावना ह्या गोकुळच्या कर्मचाऱ्यांनी दाखवली आणि त्यांना पाठिंबा देण्याचा परवानगी घेऊन प्रयत्न केल्यानंतर BJPचे आपले नाताजी काय नाव का तुमचं पाटील चांगला कार्यकर्ता आहे. मला एक नाताजी पाटलांना एवढंच सांगायचं आहे की आपली सत्तेचा वापर गोरगरीब शेतकरी, त्यांच्या कर्मचारी आणि गोकुळसाठी चांगल्या पद्धतीने करावा. नाही ते गोकुळमध्ये राजकारण आणायला नसायला पाहिजे नाताजी पाटलांनी. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय बोलायला गेले तर वांगचूक हे लोकांसाठी लढणारा एक व्यक्तिमत्व आहे. ते काय अतिरेकी नाहीत किंवा दहशतवादी नाहीत कुठले, की बाबा त्यांना पाठिंबा दिला म्हणून आपण नोकरीवरून काढा म्हणून निवेदन द्यायला. तर आमची एक प्रामाणिक इच्छा आम्ही व्यक्त केलेली आहे प्रशासकांच्या समोर की एखाद्याही व्यक्तीला नोटीस गेली किंवा कामावरून जर कमी केलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची गाठ असणार आहे. यावेळी शहराध्यक्ष प्रसाद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष निलेश धुम्मा, सचिव निलेश आजगावकर, संजय चौगले, विजय करजगार, अभिजित राऊत, अजिंक्य शिंदे, यतीन होरणे, शहर उपाध्यक्ष राजन हुल्लोळी, सुनील तुपे, उत्तम वंदुरे उपस्थित होते. करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या भाविकांनी श्रद्धापूर्वक अर्पण केलेल्या सुवर्ण पालखीची पश्चिम देवस्थान समितीच्या दुर्लक्षामुळे हेळसांड होतीये. समितीच्या कार्यालयात उंदरांचा सुळसुळाट झाला असून हे उंदीर चक्क या सुवर्ण पालखी कुरतडत असल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय. श्री अंबाबाईच्या सेवेसाठी हजारो भाविकांनी सढळ हातानं देणगी देत या देणगीतून भव्य अशी सुवर्ण पालखी साकारण्यात आली. मात्र पश्चिम देवस्थान समितीच्या कार्यालयात उंदरांचा वावर वाढला असून हे उंदीर बिनधास्तपणे सुवर्ण पालखी कुरतडत असल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय. भाविकांच्या दानातून तयार झालेल्या या ऐतिहासिक आणि मौल्यवान ठेव्याची देवस्थान समितीच्या दुर्लक्षामुळे हेळसांड होतीये. सुवर्ण पालखीसारख्या मौल्यवान वस्तूबाबत दाखवली जाणारी ही निष्काळजी सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत चिंताजनक आहे. सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेनं मुरगुड इथं आक्रोश फेरी काढली. या फेरीत सरकारविरोधी घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत कागल तालुका इंडिया आघाडी विद्यार्थी संघटना, युवक कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांच्या वतीनं मुरगुडात निषेध रॅली काढण्यात आली. यावेळी मुरगुड पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांना निवेदन देण्यात आलं. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा या मागणीसाठी कागल तालुका इंडिया आघाडी विद्यार्थी संघटना, युवक कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांच्या वतीनं मुरगुड पोलीस ठाण्यापासून शिवतीर्थापर्यंत रॅली काढली. संसदेवरील मोर्चादरम्यान झालेल्या कथित पोलीस कारवाईची न्यायालयीन चौकशी करून संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी या मागणीचं निवेदन मुरगुड पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांना देण्यात आलं. शिक्षण मंत्री प्रधान यांनी 2 ते 3 दिवसात राजीनामा न दिल्यास 24 जुलैला कागल तहसील कार्यालयासमोर 3 दिवसांचं साखळी उपोषण करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. आंदोलनात काँग्रेसचे तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट दयानंद पाटील नंद्याळकर, स्वाभिमानी संघटनेचे नामदेव भराडे, मारुती पुरीबुवा, दिनकर जाधव, प्रकाश तिराळे, कॉम्रेड बबन बारदेसकर आणि सामाजिक कार्यकर्ते कृष्णात सोनाळे आदी सहभागी झाले होते. दरम्यान सिद्धनेरली नदीकाठी कॉम्रेड शिवाजी मगदूम आणि काँग्रेस तालुका सरचिटणीस राहुल घराळ यांच्या नेतृत्वाखालीही निषेध आंदोलन करण्यात आलं. यात रवी घराळ, सनी पाटील, रोहन मगदूम, धनाजी फडतारे, दीपक माने, पोपट लाड, प्रसाद गोनुगडे, राहुल पाटील, अनिल पवार, पवन पवार, निरंजन पाटील, अमर चौगुले, सुशांत पाटील, दीपक शेणवी, राजेंद्र शिंदे, महादेव कामते आदी सहभागी झाले होते.
कोल्हापूरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट स्टेडियम उभारण्याच्या दिशेनं आज एक ऐतिहासिक पाऊल पडलं असून महाराष्ट्र सरकारच्या वतीनं विकासवाडीमधील 12 हेक्टर 36 आर इतकी जमीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनकडे सुपूर्द करण्यात आली. कोल्हापूरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम व्हावं यासाठी कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून बाळ पाटणकर आणि ऋतुराज इंगळे हे मागील अनेक वर्ष प्रयत्नशील होते. 3 वर्षांपूर्वी असोसिएशनच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी हा विषय शासन दरबारी मांडत स्टेडियमसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला. या अनुषंगानं 3 सप्टेंबर 2024 रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत विकासवाडीमधील MIDCच्या जमिनीपैकी 12 हेक्टर 76 आर इतकी जागा कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनला उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी शासनाच्या विविध विभागांशी सातत्यानं समन्वय साधून आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली. आज मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष शासकीय समारंभात क्रीडा आणि युवक सेना संचालनालयाच्या माध्यमातून ही जागा अधिकृतपणे कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं उपसंचालक, क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय तसंच कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळं कोल्हापूरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट स्टेडियम उभारण्याचा मार्ग अधिकृतपणे मोकळा झालाय. आधुनिक सुविधा, आंतरराष्ट्रीय निकष आणि भविष्यातील क्रीडा विकास लक्षात घेऊन उभारलं जाणारं हे स्टेडियम पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील हजारो होतकरू क्रिकेटपटूंसाठी नवी संधी निर्माण करणार आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी आजचा दिवस कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्रासाठी ऐतिहासिक असून कोल्हापूरकरांनी अनेक वर्ष पाहिलेलं आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमचं स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होण्याच्या दिशेनं पहिलं पाऊल पडल्याचं सांगत जागतिक दर्जाचं क्रिकेट स्टेडियम उभारण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, चंद्रकांतदादा पाटील, हसन मुश्रीफ, राजेश क्षीरसागर, क्रीडा विभागाचे सचिव आणि अधिकारी, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, KDCAचे माजी अध्यक्ष बाळ पाटणकर, KDCAचे उपाध्यक्ष अभिजित भोसले, सचिव मदन शेळके आदी उपस्थित होते. राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं धरणातील जलसाठ्यात झपाट्यानं वाढ होतीये. धरण 80% भरलं असून धरणाच्या 7 स्वयंचलित दरवाजांपर्यंत पाणी पोहोचलंय. जलसंपदा विभागानं अद्याप धरणातून कोणताही विसर्ग सुरू केलेला नाही. त्यामुळं धरणाच्या पाणी पातळीत वेगानं वाढ होतीये. यंदा मान्सूननं उशिरा हजेरी लावल्यामुळं राधानगरी धरणाची पाणी पातळी चिंताजनकरित्या घटली होती. त्यामुळं शेती, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि भविष्यातील जलसाठ्याबाबत सर्वांनाच चिंता लागली होती. मात्र जुलै महिन्यात पावसानं जोर धरताच परिस्थिती पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ होतीये. सोमवारी धरणातील पाणी 7 स्वयंचलित दरवाजांपर्यंत पोहोचलं, तर आज मंगळवारी सायंकाळी 4 वाजेपर्यंत धरणाची पाणी पातळी 337 फूट 67 इंच इतकी होती. धरणात 6,610.06 दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा नोंदला गेलाय. आज सकाळी 6 ते दुपारी 4 10 तासांच्या कालावधीत पाणलोट क्षेत्रात 48 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. याच कालावधीत धरणातील पाणीसाठ्यात तब्बल 116.96 MCFTची भर पडल्यामुळं पाणीसाठा वेगानं वाढत असल्याचं स्पष्ट झालंय. विशेष म्हणजे BOTसह धरणाचा एकूण विसर्ग पूर्णपणे बंद असल्यामुळं धरणातील प्रत्येक थेंब साठवला जातोय. पावसाचा जोर कायम राहिल्यास आगामी काही दिवसात धरणातील जलसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता जलसंपदा विभागाकडून व्यक्त केली जाते. राधानगरी धरणातील वाढता जलसाठा शेतकऱ्यांसह सर्वच घटकांसाठी दिलासादायक असला तरी पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातून विसर्ग सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांकडे लक्ष ठेवण्याचं आवाहन करण्यात येत आहे. कोल्हापूर महानगरपालिकेत आज फेरीवाला संघटना, महापौर रूपाराणी निकम आणि आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत फेरीवाल्यांच्या प्रश्नावर चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. शहर अतिक्रमण मुक्त करतानाच अधिकृत फेरीवाल्यांच्या उपजीविकेचं संरक्षण केलं जाईल असं आश्वासन महापौर आणि आयुक्तांनी दिलं.
दरम्यान महानगरपालिकेच्या आवाहनानंतर फेरीवाला कृती समितीनं नियोजित मोर्चा स्थगित केलाय. कोल्हापूर शहरातील फेरीवाल्यांवर महानगरपालिकेकडून कारवाया सुरू होत्या. या अनुषंगानं फेरीवाले संघटनांनी महानगरपालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. दरम्यान महापालिका प्रशासनानं या संदर्भात आज बैठक घेण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार आज महापौर रुपाराणी निकम आणि आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेमुळं अनेक वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांचं साहित्य जप्त करण्यात आल्याचा आणि काही ठिकाणी मोडतोड झाल्याचा आरोप फेरीवाला कृती समितीनं केला. बैठकीत दोन्ही बाजूंनी सविस्तर सकारात्मक चर्चा झाली असून एकमेकांना विश्वासात घेऊन अतिक्रमण काढण्याबाबत निर्णय घेण्याचं निश्चित करण्यात आलं. बैठकीत महापौर रुपाराणी निकम यांनी शहर पथविक्रेता समितीतील निवडून आलेल्या सदस्यांच्या गॅझेट अधिसूचनेसाठी शासनाकडे तातडीनं पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं. समितीचं गॅझेट होईपर्यंत फेरीवाला कृती समितीशी समन्वय ठेवून निर्णय घेतले जातील असं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच प्रत्येक विभागीय कार्यालयाअंतर्गत पथविक्रेता उपसमित्या स्थापन करून उर्वरित फेरीवाल्यांचा सर्वे केला जाईल. सर्वे पूर्ण झाल्यानंतर पात्र फेरीवाल्यांना ओळखपत्र आणि प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. आनंद या गोष्टीचा वाटतो की आज कोल्हापूर शहरातील अतिक्रमण निघावं ही सगळ्यांची इच्छा आहे. काम करत असताना काही थोडे अडथळे तर आहेत, परंतु थोडासा कोल्हापूर वासियांचा विचार करणं गरजेचं आहे. गेली अनेक वर्ष झाले कोल्हापूर शहराचं अतिक्रमणामुळे विद्रुपीकरण झालेलं आहे आणि त्याला कुठेतरी सुस्थितीत आणण्यासाठी हा सगळा आम्ही खटाटोप करत आहोत. काही हायकोर्टाचे आदेश होते की तुम्हाला काही अतिक्रमण हे कंपल्सरी लवकरात लवकर काढावे लागतील. त्या अनुषंगाने कारवाई केली गेली. थोडासा याच्यामध्ये अजूनही आम्हाला अगोदर सर्वच फेरीवाल्यांना सर्व नोटीस देणं किंवा त्यांना अगोदर त्याची जाणीव करून देणं हे अजूनही थोडंसं काम कमी आहे. तर त्याच्याकडे मी प्रामुख्याने एक महापौर म्हणून लक्ष देईन की कोल्हापूर वासियां जे काही सगळे फेरीवाले वगैरे आहेत त्यांचा आधी विचार केला जाईल आणि मग कायद्याच्या तरतुदीनुसार कारवाई केली जाईल. यावेळी आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी शहर स्वच्छ, सुंदर आणि अतिक्रमणमुक्त करण्यासाठी महापालिका कटिबद्ध असून फेरीवाल्यांचा व्यवसाय हा त्यांच्या उदरनिर्वाहाचा आधार असल्याची जाणीव प्रशासनाला असल्याचं सांगितलं. रंकाळा, लक्ष्मीपुरी, राजारामपुरीसह विविध भागातील अतिक्रमण हटवताना अधिकृत फेरीवाल्यांना नियमानुसार नोटीस देऊनच कारवाई केली जाईल. न्यायालयाच्या आदेशानुसार आणि पथविक्रेता कायद्याच्या चौकटीत राहून टप्प्याटप्प्यानं हा प्रश्न सोडवण्यात येईल. कचरा संकलन, नाममात्र शुल्क, अटी शर्थी आणि स्थानिक नागरिकांचा विश्वास कायम ठेवत फेरीवाल्यांसाठी व्यवहार्य धोरण तयार करण्यात येईल असं आयुक्तांनी स्पष्ट केलं. मला स्वतःलाही याची जाणीव आहे की माणसाचा उदरनिर्वाह त्याच्या व्यवसायावरती आणि ह्या सर्व गोष्टींवरती आहे. या लोकांचं संरक्षण हे झालं पाहिजे, त्यांचा व्यवसाय चालला पाहिजे. शहराची जी गरज 30 वर्षापूर्वी होती, 20 वर्षापूर्वी होती, तर आरके साहेब आज कमीत कमी 20 वर्षापूर्वी जेवढ्या गाड्या रस्त्यावरती होत्या त्याच्या कमीत कमी 3-4 पट गाड्या आज रस्त्यावरती आहेत. हे सुद्धा तेवढंच सत्य आहे. ज्यावेळी मी म्हणतो, तुझ्या उदाहरण स्टार्टिंगला दिलं की कुठल्या एरियामधला रस्ता, कुठल्या एरियामधला हायवे जिथं अशी दुकानं लोकांनी फुटपाथवरती लावली, त्या दुकानामध्ये जेवण करण्यासाठी लोक अर्धा रस्ता मेल हा ब्लॉक करून टाकतात. आणि शेवटी कायद्याचं पालन करत असताना मी जरी असलो, माझ्यावरती कोर्ट आहे, 1949 कायदा आहे, सर्व गोष्टी आहेत, परंतु मी तुम्हाला एवढा आश्वस्त जरूर करतो, महापालिकाचं हित त्यासोबत फेरीवाल्यांचं हित हे दोघंही आपण जोपासू. ते करत असताना काही प्रसंगी रंकाळाचं अतिक्रमण काढायचं असेल, काही प्रसंगी मुख्य रस्त्यांचं अतिक्रमण काढायचं असेल तर आरके साहेब तुम्ही 2-3 मंडळी सांगा. मी आता आज रात्री मुंबईला चाललो, उद्या परत येतोय. लक्ष्मीपुरीतलं अतिक्रमण काढायचं असेल, राजारामपुरीचं काढायचं असेल, त्या ठिकाणी आपण सुद्धा उभं राहून सहकार्य द्यावं. त्याच्यामध्ये ज्या बायोमेट्रिक होल्डरचं नुकसान होऊ नये त्याची आपण काळजी घेऊ. पण त्यांच्या नावाखाली जे 5,500 च्या आधी 12,500 आज फेरीवाले, 15,000 फेरीवाले झालेले आहेत. हेच फेरीवाले जर वाढत राहिले तर 1-1 तास, अर्धा तास सुद्धा पार्किंग आपली निघणार नाही. तो तेवढं सत्य.
फेरीवाला संघटनेचे समन्वयक आर के पोवार यांनी हातगाडीवरील व्यवसायावर हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून असल्याचं सांगत पर्यायी जागा उपलब्ध करून दिल्यानंतरच अतिक्रमण कारवाई करावी अशी भूमिका मांडली. शहरातील काही भागात कारवाई सुरू आहे, मग रंकाळा सभोवतालचं अतिक्रमण तुम्हाला दिसत नाही? एका अशा शब्दात त्यांनी प्रशासनाला जाब विचारला. आम्हाला विश्वासात घेऊन अतिक्रमण कारवाई करा असंही त्यांनी सांगितलं. बैठकीत फेरीवाला कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनासमोर विविध प्रश्न मांडले. दिलीप पोवार, रघुनाथ कांबळे, राजू जाधव, अशोक भंडारे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी बायोमेट्रिक कार्डधारकांवर अचानक कारवाई करू नये, नोटीस दिल्याशिवाय साहित्य जप्त करू नये आणि पथविक्रेता कायद्याच्या तरतुदीनुसारच कारवाई व्हावी अशा मागण्या केल्या. यावेळी महापौर रूपाराणी निकम आणि आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांना निवेदन देण्यात आलं. बैठकीच्या अखेरीला फेरीवाल्यांच्या प्रश्नावर संघर्षाऐवजी समन्वयाचा मार्ग स्वीकारत प्रशासन आणि फेरीवाला संघटना संयुक्तपणे काम करतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला. त्यामुळे मोर्चा स्थगित झाला असला तरी फेरीवाल्यांच्या मागण्यांवर आता महानगरपालिकेच्या पुढील कार्यवाहीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. बैठकीला उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती कौसर बागवान, भाजपचे सभागृह गटनेते मुरलीधर जाधव, राष्ट्रवादीचे गटनेते आदिल फरास, काँग्रेसचे गटनेते इंद्रजित बोंद्रे, नगरसेवक अमर समर्थ, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त किरणकुमार धनवाडे, निर्मला कुराडे यांच्यासह फेरीवाला संघटनेचे सदस्य उपस्थित होते. राधानगरी तालुक्यातील अणाजेमधल्या ग्रामदैवत इवराई देवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरून पाणी वाहत असल्यानं रस्त्याला ओढ्याचं स्वरूप प्राप्त झालंय. ग्रामस्थांना पाण्याच्या प्रवाहातूनच वाट काढत धोकादायक स्थितीतून प्रवास करावा लागतोय. राधानगरी तालुक्यातील अणाजे हे 2,500 लोकवस्तीचं सधन असणारं गाव आहे. गावातीलच इवराई देवी वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूनं गटर नसल्यामुळं सर्व पाणी रस्त्यावरून वाहतंय. गावाच्या वरील बाजूच्या शेतीमधून पावसाचं पाणी थेट या रस्त्यावरून येत असल्यानं रस्त्याला ओढ्याचं स्वरूप प्राप्त झालंय. पाण्यातून बेडूक, साप येत असल्यानं लहान विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून पायपीट करावी लागतीये. अणाई गावातील इवराई देवी गल्लीचा रस्ता ग्रामदैवत वरती असल्यामुळे सर्व नागरिकांना इकडे जाण्यासाठी खूप त्रास होत आहे. इथं सापांचं प्रमाण जास्त आहे. पाण्यामधून साप तेन येत आहेत. त्यानंतर या पाण्याचा काहीतरी प्रश्न ग्रामपंचायत अणाजे यांनी काहीतरी मार्गी लावला पाहिजे. येणारं पाणी जे आहे रस्त्यावरून त्याचं पहिल्या 2 मोहऱ्या होत्या, इथून 2 नळ घातले होतं. ते काही लोकांनी तिथून ते नळे काढले आहेत. त्याचा काहीतरी परत नळ टाकून तिथं मोहरी बांधून त्याचं काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे. त्याशिवाय पाणी काय रस्त्यावर यायचं कमी होणार नाही आहे. सुमारे 23 वर्षांपूर्वी इवराई देवी वसाहत स्थापन झाली आहे. सुरुवातीला भोगावती सहकारी साखर कारखान्यानं स्वनिधीतून हा पाणंद रस्ता, गटारी आणि मोऱ्या बांधल्या होत्या. मार्गांवरील काही शेतकऱ्यांनी या पाणंद रस्त्यावर अतिक्रमण करत मोऱ्या बंद केल्यानं रस्त्याला ओढ्याचं स्वरूप प्राप्त झाल्यानं ग्रामस्थ आक्रमक झालेत. कालच्या 20 पासून इथं 3 अंदाजा हद्दीमध्ये आणि तसेच दमाणच्या ओढ्यामध्ये हा साखळी रस्ता 33 फूट आहे. सदरचा रस्ता हा ज्याने ग्रामपंचायत सदस्य भोगले त्यांनी हा पहिला रस्ता मोडलेला आहे आणि अतिक्रमण करून बाकीच्या शेतकऱ्यांनी रस्त्यात अतिक्रमण केलेलं आहे. याच्यात आम्ही ग्रामपंचायतीने स्वतः पत्रव्यवहार करून सुद्धा ग्रामपंचायतीने लक्ष दिलेलं नाही. सदरचं अतिक्रमण काढावं, सदरचं 33 फूट साठी रस्ता काढावं, दोन्ही साईडने गटार ठेवून 33 फुटात हे करावं, रुंदीकरण करावं. कुणाचे घर असून दे प्रत्येकाने अतिक्रमण केलेलं आहे. आणि पहिला गोष्ट म्हणजे ग्रामपंचायत ज्यांनी सदस्य पद भोगले त्यांनी पहिली रस्त्याची वाट लावली. तर पाणी तुंबल्यावर शेतकऱ्याला बाहेर जाता येत नाही. 7 किलो माणसाच्या पायाला चावताय, त्याच्यामुळे माणसं आजारी सुद्धा पडतात. एखाद्याचा जीव गेला की ग्रामपंचायत लक्ष लागणार आहे. दरम्यान आज प्रशासक शिवप्रसाद पाटील, माजी सरपंच मोहन पाटील, D.A. पाटील, ग्रामपंचायत अधिकारी सागर चौगले, महेश डंबे यांनी पाहणी केली. यावेळी माजी सरपंच मोहन पाटील यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन या रस्त्याची समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगितलं. पाणी जे आता साचतंय ते 7-12 जे शेत जमिनी आहेत त्या शेतीतून येणारं सगळं पाणी या मार्गाकडे यायला लागले. कारण का की या मार्गावर सर्व शेतकऱ्यांनी रस्त्याच्या दुतर्फा जवळजवळ रस्ता मुजवायचं काम आणि आपल्या शेतात पाणी न घ्यायचं काम मुरुम वगैरे टाकून
पाणी अडवलं. पूर्वी कसं व्हायचं की येणारं सगळे पाणी शेत जमिनीतून त्या शेतातून पलीकडच्या म्हणजे उताराच्या बाजून जायचं, पण उताराकडच्या बाजू ही मुजवल्यामुळे सध्या हे पाणी रस्त्याच्या दुतर्फा आता इथं वाहतंय. आम्हाला आर्थिक तरतूद अधिकार नसताना सुद्धा ग्रामपंचायत प्रशासन त्यामध्ये सहभागी आहे असं, आणि हे आम्ही पूर्णतः पाण्याचा निचरा करू अशी मी आपल्याला प्रत्येक वर्षी येणार. आम्ही आता काय ठरवलंय की आता तहसीलदार महसूल विभागाचा हा रस्ता नोंद असल्यामुळं ग्रामपंचायतच्या अधिकारात नसल्यामुळं महसूल विभागाला आम्ही रीतसर त्याचे निवेदन दिले आणि ह्या रस्त्याची दुतर्फा मोजणी करून रस्त्याची हद्दी फिक्स केल्याशिवाय मला परमनंट गटर बांधता येत नसल्यामुळे हा प्रॉब्लेम झालाय. आम्ही महसूल अधिकारी किंवा तहसीलदार मॅडम यांना आम्ही निवेदन देऊन की रस्त्याचं डिमार्केशन करून आम्हाला हद्दी फिक्स करून द्याव्यात, त्या प्रमाणात आम्ही गटरची उपाययोजना करून ह्या पाण्याचं कायम स्वरूपाचं निर्गत करू अशी आम्ही आपल्याला ग्वाही देतो. अणाजे गावातील या पाणंद रस्त्यावर शेकडो शेतकऱ्यांसह प्लॉटधारकांचं अतिक्रमण, बुजवलेल्या मोऱ्या, नैसर्गिक प्रवाहात निर्माण झालेले अडथळे यामुळे पावसाचं पाणी रस्त्यावरून वाहत असून पाण्याची योग्य निर्गत करण्यासह रस्ता सुस्थितीत ठेवण्यासाठी ग्रामपंचायत, महसूल, कृषी, जलसंधारण विभागांसह ग्रामस्थांनी एकमेकांच्या समन्वयातून प्रयत्न करणं गरजेचं आहे. एस न्यूजसाठी नामदेव कुसाळे. विविध मागण्यांसाठी मनसेचे कार्यकर्ते अमर शिंदे यांनी कागल तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय उपोषण केलं. तहसील कार्यालयात लोकशाही दिन आणि महिला लोकशाही दिन आयोजित केला जात नसल्याचा आरोप करत शिंदे यांनी कार्यालयातील जनरेटर आणि लिफ्ट बंद असल्यानं होणाऱ्या गैरसोयींकडे सुद्धा लक्ष वेधलंय. प्रशासनानं आपल्या मागण्यांबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा शिंदे यांनी दिलाय. तहसील कार्यालय महसूल नसून वसूल कार्यालय झाले आहे. पैसे घेऊन बेकायदेशीर कामे केली जातात. चिरीमिरीशिवाय गोरगरिबाचं काम होत नाही. सर्वसामान्य माणसाला 18 वर्षाच्या वरील साधं आधार कार्ड मिळत नाही. अशी तालुक्यात जवळजवळ हजारो लोक आहेत ज्यांना आधार कार्डापासून वंचित आहेत. त्यासाठी हे शासन किंवा या अधिकारी काही करत नाहीत. लोकांना उगाच इकडे जा तिकडे जा आणि कुठंच काम होत नाही. विनाकारण मनस्ताप, पैसे खर्च करायला लागतात. पन्हाळा तालुक्यातील पैजारवाडीमधील प्राथमिक शाळेत सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी तब्बल चक्क 9,21,000 रुपये खर्च करण्यात आलेत. इतका खर्च करून बांधण्यात आलेल्या शौचालयाचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप करत ग्रामस्थांसह सरपंचांनी शौचालयाच्या कामाची चौकशी करण्याची मागणी केली. पन्हाळा तालुक्यातील पैजारवाडीमधील प्राथमिक शाळेत एक शौचालय बांधण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीनं तब्बल 9,21,000 रुपये खर्च करण्यात आलेत. मात्र इतका खर्च करूनही बांधण्यात आलेले शौचालय दर्जेदार नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. या शौचालयाच्या पाठीमागील बाजूला बसवण्यात आलेला सेप्टिक टँक उघड्यावर आहे. तसंच या ठिकाणी विद्युत दिव्यांचं केलेलं वायरिंग धोकादायक स्थितीत आहे. दिव्यांसाठी टाकण्यात आलेल्या वायर कुठल्याही सुरक्षित पाईप किंवा पट्टीमधून न टाकता तशाच उघड्यावर आहेत. प्रति चौरस फूट 5,000 रुपयांपेक्षा जास्त खर्च करून देखील हे शौचालय दर्जेदार झालं नसल्याचा आरोप गावच्या सरपंच शर्मिला चिले यांनी केलाय. आमच्या शाळेला म्हणजे पैजारवाडी ह्या शाळेला 9,21,000चं काम मिळाले. त्या कामाच्या मोबदल्यात म्हणजे एवढं काम झालेलं नाही, ह्याची चौकशी व्हावी. तसंच शौचालय बांधकाम दर्जेदार झालं नसल्यानं ग्रामस्थांनी सुद्धा संताप व्यक्त करत या शौचालयाच्या बांधकामाची शौचालयाचं काम करणाऱ्या ठेकेदाराला दिलेल्या बिलाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. जिल्हा परिषदच्या माध्यमातून पैजारवाडी विद्यामंदिरला 9,21,000चं जे काम झालेलं आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे. त्यामध्ये त्यांनी शौचालयाची टाकी जी आहे ती ओपनमध्ये टाकी बसवलेली आहे. तसंच लाईटची जी व्यवस्था केलेली आहे, पाईप फिटिंग न करता लाईटी त्या पद्धतीने वरच्यावर त्याने वायरी घातलेल्या आहेत. स्टील न बसवता येणे ह्याचे बसवलेलं आहे, लोखंडी गज बसवलेला आहे. त्या पद्धतीने त्यांची चौकशी व्हावी अशी आमची इच्छा आहे. दरम्यान या बांधकामासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागानं जी तांत्रिक मान्यता दिली आहे त्या मान्यतेमध्ये शाळेच्या मुख्याध्यापकांच्या दाखल्याशिवाय केलेल्या कामाचं देयक पारित होणार नाही असा स्पष्ट उल्लेख असताना या कामाचे पैसे दिले किंवा नाही याची काहीच माहिती शाळेच्या मुख्याध्यापकांना नाही. दरम्यान या कामाचं सर्व बिल ठेकेदाराला अदा झालं असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. यावेळी पैजारवाडीच्या माजी सरपंच जयश्री गराडे, ग्रामपंचायत सदस्य मधुकर साठे, महादेव पोरे, प्रसाद चिले, शिवाजी चिले आदी उपस्थित होते. या बातमीनंतर पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड.
त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अजून विद्यार्थ्यांची माफी का मागितली नाही? लाठीचार्जबाबत मौन का? राहुल गांधींचे प्रश्न. सोनम वांगचुक यांना दिल्ली उच्च न्यायालयाचा दिलासा. मेदांता रुग्णालयात हलवण्यास दिली परवानगी. युवकांच्या भविष्याशी खेळ खपवून घेणार नाही. CJPच्या संसद मोर्चानंतर नीट पेपर लीकवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया. राहुल प्रियांका गांधींचे थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन. पंतप्रधान मोदी शहांच्या राजीनाम्याची मागणी. आम्हाला यात ओढू नका. दिल्लीतील आंदोलनावेळी पोलिसांनी अतिरिक्त बळाचा वापर केल्याप्रकरणी दाखल याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांना सांगितलं. अवैध वेश्या व्यवसायाविरोधात करवीर पोलिसांनी मोठी कारवाई करत हाय प्रोफाईल रॅकेटमधील आणखी एका लॉज चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. यापूर्वी सनराईज लॉजिंगवरील छाप्यानंतर उघडकीला आलेल्या रॅकेटच्या तपासात कणेरीवाडीमधील स्वयंभू लॉजमध्येही वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी स्वयंभू लॉजचा मालक अमोल श्रीपती खोत याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला 24 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून अवैध वेश्या व्यवसायाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या निर्देशानुसार करवीर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाकडून सातत्यानं कारवाया सुरू आहेत. याचाच भाग म्हणून 11 जुलैला वाशी गावच्या हद्दीतील सनराईज लॉजिंगवर पोलिसांनी छापा टाकला होता. या कारवाईत वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या एका महिलेची सुटका करून लॉजवरील कामगार आणि एजंटाला अटक करण्यात आली होती. या कारवाईत अटक केलेले 3 जण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तपासादरम्यान संशयित शहाजी एकनाथ वैद्य उर्फ सागर पाटील यानं पीडित महिलेला पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कणेरीवाडीमधील स्वयंभू लॉजमध्ये ठेवल्याचं निष्पन्न झालं. यावरून पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवत स्वयंभू लॉजमधील हालचालींची माहिती घेतली. तपासात स्वयंभू लॉजचा मालक अमोल श्रीपती खोत आणि आरोपी सागर पाटील हे व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून ग्राहकांशी संपर्क साधत असल्याचं तसंच त्याद्वारे महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचं समोर आलं. या निष्कर्षांनंतर करवीर पोलिसांनी 20 जुलै रोजी स्वयंभू लॉजचा मालक अमोल श्रीपती खोत याला अटक केली. न्यायालयाने त्याला 24 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास करवीर पोलिसांकडून सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सर्किट बेंच आणि सहकार न्यायालयातील सुनावण्यांकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. सभासदत्व, अवसायन आणि मतदार यादी संदर्भातील 2 महत्त्वाच्या प्रकरणांवर आज सुनावणी होती. मात्र सर्किट बेंचमध्ये आज होणारी सुनावणी पुढे गेल्यानं ही सुनावणी आता 4 ऑगस्ट रोजी होणार असून सहकार न्यायालयात 410 दूध संस्थांसंदर्भात उद्या सुनावणी होणार आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी प्रतिनिधींचे ठराव दाखल होऊन जवळपास 20 दिवस पूर्ण झालेत. त्यामुळं प्रारूप मतदार यादी कधी जाहीर होणार याकडे सर्व सभासद दूध संस्थांचं लक्ष लागलंय. यंदाच्या निवडणूक प्रक्रियेत अवसायनात काढण्यात आलेल्या 191 दूध संस्था आणि सभासदत्व रद्द करण्याबाबत नोटीस बजावण्यात आलेल्या 410 दूध संस्थांचे मुद्दे कळीचे बनलेत. दुग्ध विभागानं अवसायनात काढलेल्या 191 दूध संस्थांनी या निर्णयाविरोधात कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात न्यायालयानं यापूर्वी संबंधित कारवाईला अंतरिम स्थगिती दिली होती. आज या याचिकेवर पुन्हा सुनावणी होणार होती. मात्र ही सुनावणी आता 4 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. तोपर्यंत जैसे थे स्थिती असणार आहे. दुसरीकडे विभागीय उपनिबंधक दुग्ध पुणे यांच्या निर्देशानुसार गोकुळ दूध संघानं 410 दूध संस्थांना सभासदत्व रद्द का करू नये अशा आशयाच्या नोटीस बजावल्यात. या नोटीसना संबंधित संस्थांनी सहकार न्यायालयात आव्हान दिले.
गोकुळ प्रशासनाला अशा प्रकारच्या नोटीस काढण्याचा अधिकार नसल्याचा दावा संस्थांकडून करण्यात आला असून या कारवाईला स्थगिती देण्याची मागणीही न्यायालयाकडे करण्यात आली आहे. दरम्यान आज झालेल्या सुनावणीत गोकुळ प्रशासन आणि 410 दूध संस्थांनी दाखल केलेले अर्ज रद्द करण्यात आले. या प्रकरणावर आता उद्या अंतिम सुनावणी होणार असून तोपर्यंत जैसे थे स्थिती कायम ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत. सर्किट बेंच आणि सहकार न्यायालयाच्या पुढील आदेशानंतरच मतदार यादीसह निवडणुकीचं पुढील वेळापत्रक निश्चित होणार आहे. त्यामुळे दूध उत्पादक संस्था आणि विविध राजकीय गटांचं लक्ष आता न्यायालयाच्या पुढील निर्णयाकडे लागलंय. कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील एका गावातील हायस्कूलमधील विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी कुरुंदवाडमधील अजित दिवटे या शिक्षकाविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय. यामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 23 जून 2026 रोजी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमाराला पीडित विद्यार्थिनीच्या मैत्रिणीचा वाढदिवस असल्यामुळं शिक्षकांकडून चॉकलेटचं वाटप सुरू होतं. त्यावेळी पीडित विद्यार्थिनी संगणक कक्षात गेली असताना संशयित शिक्षक अजित दिवटे यानं तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केल्याचं पीडितेच्या आईनं कुरुंदवाड पोलिसात दिलेल्या फिर्यादीत नमूद केलंय. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांना निवेदन देण्यात आलं होतं. अखेर कुरुंदवाड पोलिसांनी संशयित अजित दिवटे या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केलाय. दरम्यान 2 दिवसांपूर्वी दिवटेला ग्रामस्थांनी मारहाण केल्याची चर्चा सुरू आहे. कागल तालुक्यातील खडकेवाडा इथं सोमवारी रात्री जनावरांच्या गोठ्याला भीषण आग लागून 2 जनावरांचा होरपळून मृत्यू झाला, तर एक गाभण म्हैस गंभीर जखमी झाली असून या दुर्घटनेत सुमारे 6 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कागल तालुक्यातील खडकेवाडा इथं शब्बीर महम्मद मुल्ला यांचा जनावरांचा गोठा आहे. सोमवारी रात्री 11च्या सुमारास या गोठ्याला अचानक आग लागली. आगीनं काही क्षणातच रौद्ररूप धारण केलं. या आगीत गाभण म्हैस आणि गायीच्या वासराचा होरपळून मृत्यू झाला, तर आणखी एक गाभण म्हैस गंभीररित्या भाजली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. आगीत जनावरांचं शेड आणि त्यामधील साहित्य पूर्णपणे जळून खाक झालं असून यामुळे सुमारे 6 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पन्हाळा तालुक्यातील माले इथं पाईपलाईन उत्खननामध्ये तांब्याच्या तारा असलेल्या केबल तुटल्या. ग्रामपंचायत इमारतीजवळ ठेवलेल्या या किमती तारा असलेल्या केबल्स आता गायब झाल्यात. दूरसंचार विभागाचे अधिकारीही या केबल्स आपल्या असल्याचं ठामपणे सांगू शकलेले नाहीत. त्यामुळे उत्खननामध्ये गायब झालेल्या या केबल्स नेमक्या कुणाच्या हा प्रश्न निर्माण झालाय. पन्हाळा तालुक्यातील माले इथल्या ग्रामपंचायत कार्यालयासमोरील मुख्य चौक ते पर्टाची तिकटीपर्यंत मुख्य असलेल्या रस्त्यावरील पाईपलाईनसाठी उत्खनन करण्यात आलं होतं. या उत्खननामध्ये तांब्याच्या तारा असलेल्या केबल तुटल्या होत्या. या केबल ग्रामपंचायत इमारतीजवळ ठेवण्यात आल्या होत्या. मात्र तांब्याच्या तारा असलेल्या किमती केबल्स गायब झाल्या. या केबल्स दूरसंचार विभागाच्या असाव्यात या शक्यतेनं माध्यम प्रतिनिधींनी दूरसंचार विभागाच्या वारणानगर कार्यालयातील अधिकारी चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी या केबल्सबाबत चव्हाण यांना माहिती दिली. सुरुवातीला त्यांनी अशा पद्धतीच्या तांब्याच्या केबल्स या दूरसंचार विभागाच्या असल्याचं सांगितलं. मात्र मालेतील उत्खननादरम्यान तुटलेल्या केबल्स या दूरसंचार विभागाच्याच असाव्यात याबाबत त्यांनी शंका व्यक्त केली. काही दिवसात जमिनीखालील केबल स्कॅनिंग पद्धतीनं शोधून काढून त्या केबल्स दूरसंचार विभागाच्या होत्या का आणि त्या चोरीला गेल्यात का याची माहिती घेण्याचं आश्वासन चव्हाण यांनी दिलंय. कोल्हापूर शहरातील रंकाळा टॉवर परिसरात सोमवारी रात्री चोरट्यांनी धाडसी चोरी करत लाखो रुपयांचा माल लंपास केलाय. जावळाचा गणपती मंदिरासमोरील नायडू पानशॉपचं शटर उचकटून सिगारेटचा मोठा साठा चोरट्यांनी चोरून नेला. संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झालाय. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. कोल्हापूर शहरातील रंकाळा टॉवर परिसरातील जावळाचा गणपती मंदिरासमोरील दीपक नायडू यांच्या पानशॉपमध्ये मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमाराला चोरट्यांनी शटर उचकटून धाडसी चोरी केली. दुकान मालक दीपक नायडू यांनी सोमवारी रात्री 11:15 वाजता दुकान बंद केलं होतं. त्यानंतर अवघ्या काही तासात चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून सिगारेटचा मोठा साठा लंपास केला. प्राथमिक अंदाजानुसार चोरीला गेलेल्या मालाची किंमत 3 लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचं सांगण्यात येतंय. चोरीची संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यामध्ये चोरटे स्पष्टपणे दिसतायत. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
चोरीची माहिती मिळताच जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि डीबी पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा आणि चोरीला गेलेल्या मालाची खातरजमा करण्याचं काम सुरू असून त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. रंकाळा परिसर हा शहरातील गजबजलेला आणि व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचा भाग मानला जातो. अशा ठिकाणी शटर उचकटून चोरी झाल्यानं व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झाले. शहरात वाढणाऱ्या चोरीच्या घटनांमुळं पोलिसांची रात्रगस्त परिणामकारक ठरत नाही का, असा सवाल उपस्थित होतोय. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला काँग्रेससह विरोधी पक्षांचं बळ. विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस खासदारांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घराच्या परिसरात ठिय्या आंदोलन. खासदार राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी, खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली विद्यार्थी आंदोलकांची भेट. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलकांना झालेल्या अमानुष लाठीमाराचा कोल्हापुरात इंडिया आघाडीकडून निषेध. शिवाजी विद्यापीठ परिसरात केली निदर्शनं. मुरगुडमध्ये भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेची आक्रोश फेरी. पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना पाठिंबा देणाऱ्या गोकुळ दूध संघातील कर्मचाऱ्यांवर कारवाई करू नये. मनसेचे डेअरी विभागाचे महाव्यवस्थापक अनिल चौधरी यांना निवेदन. कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनसह संभाजीराजे छत्रपतींच्या पाठपुराव्याला यश. राज्य सरकारकडून MIDCच्या विकासवाडीमधील जागेपैकी 12 हेक्टर 76 आर जागा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनकडे सुपूर्द. आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचं सुवर्ण पालखीच्या देखभालीकडे अक्षम्य दुर्लक्ष. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी S न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर S न्यूज कोल्हापूर हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.